हाय, वर्षा सिंपल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करतोय पावभाजी, ते पण 8 ते 10 जणांसाठी पावभाजी बनवतोय आपण. त्याच्यासाठी आपण घेतलेले इथं बारीक 4 गाजर उभे चिरून घेतले. एक फुलवर मोठा गड्डा घेतलाय आपण आणि शिमला मिरची 2 मोठे घेतले, त्या बारीक चिरून घेतले आपण. 2 मोठे टमाटे घेतले आपण, ते पण याच्यातच टाकायचे, ॲड करायचे आपल्याला भाजी शिजताना. आणि एक छोटा कोबी घेतलाय, तो पूर्ण कापून आपण तो पण घेतलाय. आणि वाटाणे घेतले आपण, हिरवे वाटाणे, ते मी 2-3 तासासाठी भिजत ठेवले होते. आणि आता थोडेसे 2 शिट्ट्या मी बॉईल करून घेतले आणि आता परत बॉईल करायला मी ठेवणार आहे. आणि इथं 6 बटाटे घेतलेले आहेत, ते पण बारीक चिरून आपल्याला याच्यात टाकायचे. हे फोडणीसाठी घेतलेले आपण टोमॅटो आणि कांदा, अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. चला बघू आपण भाजी ह्याच्यात टाकून घेऊ आपण सगळं. हे गाजर टाकून घेऊ, वर शिमला मिरची आणि कोबी, घेतलेले आहे, टमाटे घेतलेले आपण आणि हे बॉईल वाटाणे घेतले, तो पण याच्यात ॲड करू आपण. आता बटाटे ॲड करू, बटाटे ॲड करू. तुम्हाला जर वाटाणा फ्रोझन हवा असेल तर तुम्ही तेलात पण त्याला परतू शकताय, पण मी माझ्याकडं नव्हतं म्हणून मी भिजत घातले वाटाणे आणि ते टाकते याच्यामध्ये पावभाजीमध्ये. ही खूप म्हणजे जास्ती जणांसाठी बनवते मी पावभाजी. मग आता पाणी टाक. आता आपल्याला ह्याच्यात हळद, एक मोठा चमचा हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. परत वरतून आपल्याला लागणार आहे मीठ. आता थोडंच टाकलं आहे मी भाज्यांना, म्हणजे मीठ लागावं म्हणून. आणि पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. एक मोठा तांब्या पाणी ओतलं आहे मी. आता हे तुम्हाला वाटत असेल हे फुल गच्च भरलं आहे म्हणून, कारण की भाज्या शिजल्या पूर्ण तो खाली अर्धा कुकर होणार आहे तो आपल्याला. मग लावून घेऊ आता आणि 5-6 शिट्टे घेऊ आपण याचे. बघा आता झाले आपले 5 शिट्ट्या, 4-5 शिट्ट्या घातल्या. बघा किती खाली गेली, बघा ती भाजी पूर्ण शिजून पूर्ण ती अशी खाली चांगलं आपलं शिजलेलं आहे. आता मॅश करून घेऊ आपण, मॅश करून घेऊ आता. चांगल्या प्रकारे शिजली ती भाजी. बघा चांगल्या प्रकारे आपण मॅश करून घेतली भाजी, चांगली एकजीव. 4-5 शिट्टे घेतलेले आहे फक्त मी, तर इतकी शिजली चांगली आपली भाजी. चला आता फोडणीची तयारी करू आपण. हे मसाले बघून घ्या. 2 सुहानाचे हे 10-10 रुपयेवाले 2 पॅकेट घेतले मी पावभाजीचे. अद्रक लसूण एवढे नाही टाकायचे आपल्याला, फक्त 2 चमचे टाकायचे आपल्याला. काश्मीरी मिरची 2 चमचे, ही कलरसाठी आपल्याला, तिखट नाही ही. हे मीठ आहे चवीनुसार. हे 1 चमचा लाल तिखट आहे घरगुती. आणि धणे पावडर आहे आपलं 2 चमचे. कोथिंबीर आहे आपल्याला वरतून टाकायची. आणि हे कांदा आणि टोमॅटो आहे आपले बारीक चिरून घेतले फोडणीसाठी. चला आता तेल टाकायचं. टाकलं आहे आपण तेल, टाकलं आहे 4 पळ्या आपण. आता ते गरम केले, तेल तापतं आहे आपलं. कांदा टाकून घेऊ आता. तेल टाकलं आहे आपलं. कांदा तळून झाले, आता टमाटे टाकून घेऊ आपण. ते पण तळून घेऊ चांगले. टोमॅटो तळून झाले, आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकू.
भाजी जास्त आहे म्हणून जास्त टाकायची आपल्याला. 2 चमचे इतकी टाकायची. परत चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं ते शिजलं पाहिजे टमॅटो कांदा, तेव्हाच आपल्याला मसाले टाकायचे. तुम्हाला जर फ्रोझन वाटाणा वापरायचा असेल, तुम्हाला वेळ नसेल तर मग तुम्ही फ्रोझन वाटाणा पण वापरू शकताय. तो डायरेक्ट भाज्यांमध्ये टाकून उकळून द्यायचा आहे. मी तो आधीच शिजलेला असतो त्याच्यामुळे. घेऊ आपण. बऱ्यापैकी तळून झालं आहे आपलं. आता टाकू सुहानाचा पावभाजी मसाला 2 पुड्या. 2 का, कारण की भाजी जास्त आहे ना आपली, पण चव पण आली पाहिजे त्याला चांगली. आता हे घेतलेले आपण मसाले ते पण टाकून घेऊ. चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला. आता भाजी टाकून घेऊ. चांगला तळून झाला आपला मसाला. आता भाजी टाकून घेऊ आपण. मॅश केलेल्या भाज्या आपण सगळ्या याच्यात टाकून घेऊ. बघा सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला. तुम्हाला हवा असेल तर याच्यात बीट पण तुम्ही घालू शकताय कलरसाठी. माझ्याकडं नव्हतं म्हणून मी काश्मीरी लाल मिरची घातली. बीट पण घालू शकतो आपण. बघा सुंदर अशी पावभाजी झाली. आता याच्यात कोथिंबीर घालून घेऊ आपण. कोथिंबीर घालून घेऊ. आता सर्व करू आपण. बघा सुंदर अशी पावभाजी तयार झाली. एकदम टेस्टी. खायला तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप चविष्ट झाली भाजी. ट्राय करा तुम्ही अशी पण.